नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ. तुमचा दिवस आनंदमय जाऊ हीच मी स्वामींपुढे प्रार्थना करते आणि माझ्या माहितीला सुरुवात करते. तर आज जी मी माहिती देणार आहे ना, ती आहे रामनवमी, जी येत आहे 26 तारखेला. ठीक आहे. तर रामनवमीच्या दिवशी आपल्याला कुठले असे महाउपाय, 3 मी सोपे आणि साधे महाउपाय सांगणार आहे, ते तुम्हाला करायचे आहेत. दान, स्नान आणि सेवा ह्याला खूप महत्त्व आहे. तुम्हाला काय दान करायचं आहे, कुठल्या अशा सेवा करायच्या आहेत आणि कुठले असे उपाय करायचे आहेत, हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्या अगोदर पण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते. ठीक आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजम शरणम प्रपद्य श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा, रामनवमी आहे 26 तारखेला, ज्या दिवशी दुर्गाष्टमी आहे. ठीक आहे. तर रामनवमीच्या दिवशी तुम्हाला काय काय करायचं आहे. रामनवमीच्या दिवशी सगळ्यात अगोदर तर तुम्ही अंघोळ कराल. ठीक आहे. आता अंघोळीच्या पाण्यात जितकेही आपले सणवार येतात, ठीक आहे, त्या दिवशी आपल्याला मिठाच्या पाण्याने अंघोळ करायची आहे. ठीक आहे. किंवा मग हळदीच्या पाण्याने अंघोळ करायची आहे. ठीक आहे. कारण ना बघा, हळदीच्या पाण्याने जेव्हा तुम्ही अंघोळ करता ना, तेव्हा तुमचं गुरुचं पाठबळ तुम्हाला भेटायला सुरुवात होते. गुरुची साथ भेटायला ही तुम्हाला सुरुवात होते. ठीक आहे. आणि त्या आध्यात्मिक गोष्टींचा, आध्यात्मिकतेचा विकास हा तुमच्या आयुष्यात सुरू होतो जेव्हा तुम्ही पाण्यात हळद टाकायला सुरुवात करता आणि मीठ टाकायला सुरुवात करता. मीठ जेव्हा आपण टाकतो तेव्हा आपली सगळी नेगेटिव्हिटी ही निघते. ठीक आहे. तुम्ही पाण्यात गंगाजलही टाकू शकता. ठीक आहे. गंगाजल किंवा मिठाने तुम्ही अंघोळ करू शकता. ठीक आहे. दोन्ही प्युरिफिकेशनचं काम करतात. ठीक आहे. तर तुम्हाला रामनवमीच्या दिवशी मिठाच्या पाण्याने किंवा गंगाजल पाण्यामध्ये तुम्ही टाकून तुम्ही स्नान करू शकता, जेणेकरून तुमचं बघा जसं इंटरनल प्युरिफिकेशन गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आपण आतून पाणी पितो, तसंच बाहेरून सुद्धा आपलं ऑरा हा क्लिन्झ होणं खूप गरजेचं आहे. आणि बघा, खूप सारे ना असे एसेन्शियल ऑइल्स येतात. ठीक आहे. जर तुम्हाला तेवढं खर्च करायचा आहे, जर तुम्हाला, कारण हे सगळ्या गोष्टी करण्याने काय होतं माहिती आहे, जेव्हा तुम्ही एसेन्शियल ऑइल जेव्हा पाण्यामध्ये टाकता ना, तर एक तुम्हाला ना सूदिंग इफेक्ट भेटतो तुमच्या बॉडीला. ठीक आहे. जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा स्पेशली बघा, लेव्हेंडर किंवा रोजमेरी ह्या ऑइल्सनी तुम्ही स्नान करून बघा, तुम्हाला खूप छान वाटतं. जेव्हा तुम्ही मिठाच्या पाण्याने पण करता ना, नेगेटिव्हिटी सगळी निघते आपली. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला हे करायचं आहे. मला थोडंसं ना पहिलं तर राम आणि रावणाबद्दल, म्हणजे राम आणि रावण ह्यांच्यामधलं ना फरक तुम्हाला सांगायचा आहे की काय आहे, जेणेकरून त्यानंतर मग मी बाकी सगळे मंत्रसूत्र, सेवा आणि ह्या सगळ्या गोष्टी मी नंतर सांगणार. पहिला आपण ना समजून घेऊया की जे भौतिक दुनियाच्या मागे आपण जे धावत आहोत, ठीक आहे, रामजींनी ह्या धर्तीवरती येऊन काय शिकवण्याचा प्रयत्न केला आपल्याला, ह्या सगळ्या गोष्टी पहिला उद्देश समजून घेऊया. राम आणि रावण, बघ, रामायण माहिती असून सुद्धा ना आपण कसे वागत आहोत, आपण रामासारखे वागत आहोत की रावणासारखे वागत आहोत, ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं डिफरन्स सांगणार आहे तुम्हाला. बिकॉज बघा, रामजींनी जे उद्देश, म्हणजे रामजी एका छोट्या उद्देशासाठी तर आलेच नव्हते धर्तीवरती. ठीक आहे. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण डिफरन्स काय आहे ना राम आणि रावणामध्ये, हे मी आज सांगणार आहे. छोटेसे पॉइंटर्स, म्हणजे छोट्या पद्धतीने मी सांगणार आहे. त्यानंतर आपण मंत्रस्तोत्र सेवा ही कुठली करायची आहे आणि मग महाउपाय, 3 महाउपाय मी तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्हाला कुठले करायचे आहेत. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर रावणाला कितीही भेटलं तरी त्याला पुरेसं नव्हतं. त्याला अजून पैसा हवा होता, त्याला अजून मान सन्मान प्रतिष्ठा हवी होती. ठीक आहे. पण त्याच जागेवरती रामजी, बघा, रामजी तर ऑलरेडी एक राजा होते. महलमध्ये राहून राज करू शकले असते. ठीक आहे. ते त्यांचा हक्क मिळवू शकले असते आणि ते वनवासाला नाहीही बोलू शकले असते. पण त्यांनी सिम्प्लिसिटी, म्हणजे सादगी, सात्विकपणा निवडला आणि ते निघाले वनवासाला. ठीक आहे. 14 वर्षाचा वनवास केला. तर हे आपल्याला काय शिकायला भेटतं माहिती आहे, जितकं तुम्ही मागे धावायचा प्रयत्न कराल ना पैशाच्या मागे, म्हणजे जे काही भौतिक सुख तुम्हाला हवं आहे, जितकं तुम्ही मागे धावायचा प्रयत्न कराल ना, तर पहिले तुमचे कर्म जर चांगली नसतील, ठीक आहे, तर तुमच्याकडे गोष्ट येणार नाही. ठीक आहे. तर रामजीकडून आपल्याला काय शिकायला भेटते की ॲक्सेप्टन्समध्ये राहा. जे काही तुम्हाला भेटतंय ना त्याच्यात समाधानी राहा. रावणनी काय केलं की त्याला अजून अजून अजून, म्हणजे
अजूनपणा जो होता ना तो कधी त्याचा संपलाच नाही, ठीक आहे. म्हणून बघा अंत काय झालं. पण रामजी त्याच जागेवरती रामजी बघा, रावणकडे सगळं सुख नव्हतं पण त्यांनी हिसकून घेतलं. पण रामजीकडे सगळं सुख होतं पण तरी त्यांनी बघा किती सात्विकतेने जीवन आपलं जगलं आहे. तर रामजी आणि रावणमध्ये हेच डिफरन्स आहे ना, की रामजी आपल्याला हेच शिकवतात की सिम्प्लिसिटीमध्येच आहे ना खूप काही तुम्ही अचीव करू शकता, ठीक आहे. सिम्प्लिसिटीमध्येच सगळं काही आहे. जितकं तुम्ही धावायचा प्रयत्न कराल, मला हे पाहिजे मला ते पाहिजे, सगळ्या गोष्टीच्या मागे जर तुम्ही धावायचा प्रयत्न कराल ना, तर बघा कुठे ना कुठे आहे ना लाईफ तुम्हाला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करते आणि ती जर तुम्ही शिकला नाहीत ना तर मग तुम्हाला युनिवर्स आपल्या पद्धतीने शिकवत राहील तुम्हाला. रामजींनी काय केले, रामजी एकदम सात्विकतेमध्ये राहिले, सादगीमध्ये राहिले, नेचरमध्ये राहिले. वनवासामध्ये ते आजूबाजूला कंदमुळं खाऊन ते राहिले. म्हणजे हा डिफरन्स आहे. आणि रावणाने सगळं हिसकून घेतलं पण रामाने सगळं असताना सुद्धा सगळं काही त्यागलं आणि ते निघाले वनवासाला. तर हा बघा हा ह्यूज डिफरन्स आहे जो आपल्याला समजणं गरजेचं आहे. कारण राम आणि रावण, ठीक आहे, काय जणांना सगळं असूनही सुख नसतं, ठीक आहे. आणि काय जणांना काही नसूनही त्याच्या मागे अजून त्यांना धावायचं आहे. तर जितकं मागे धावायचा प्रयत्न कराल ना तितकंच ते कठीण होत जाईल. त्यामुळे ना फ्लोमध्ये लाईफ जगा. जास्ती हाव, रावणाकडून आपल्याला हे शिकायला भेटतं की जास्ती हाव, जास्ती लालची ही वृत्ती चांगली नाही आहे, ठीक आहे. तर हा डिफरन्स आहे. सेकंड जो डिफरन्स आहे तो हा आहे की रामजीनी नेहमी आहे ना कृतज्ञता व्यक्त केली. म्हणजे काय की जे त्यांना भेटत गेलं ना त्याच्याबद्दल त्यांनी नेहमी थँकफुल राहिले त्या गोष्टीसाठी. ती कुठलीही गोष्ट असू दे, ठीक आहे. त्यांना वनवास भेटला तरी त्यांनी धन्यवाद केलं देवांचं की आता त्यांना 14 वर्षात काय काय शिकायला भेटणार आहे, ठीक आहे. तर तशीच वृत्ती आपली पण पाहिजे. किती पण लाईफमध्ये चॅलेंजेस येऊ दे तुमच्या, ठीक आहे, त्यातून तुम्हाला काय शिकायला भेटतंय ना, ही वृत्ती ठेवून पुढे पुढे चालत राहा, ठीक आहे. आणि मग बघा रामजींचं काय उद्देश होतं, ठीक आहे, ते त्यांना पण माहिती नव्हतं. आता ह्याच बदले रावणाने काय केलं, ठीक आहे. रावणाने आपला अहंकार त्याला महत्वाचा होता. तो सगळ्यात रामजींपेक्षा पण सर्वात मोठा भक्त शिवजींचा रावण होता. पण बघा त्याचा अंत काय झालं. कारण त्याला जे भेटलं त्यात तो समाधानी नव्हता आणि त्याचा अहंकार आडे होत होता, ठीक आहे. आणि त्याला नेहमी गर्व होता, जे गोष्टी त्याला भेटल्या त्याचा गर्व होता. तर ह्यातून आपल्याला काय शिकायला भेटतं की त्या ना त्याच्यात समाधानी राहा आणि त्यात कृतज्ञता, देवाचे आभार नेहमी मानत चाला. हे रामजीकडून आपल्याला शिकायला भेटतं. तर तिसरी जी गोष्ट आहे ती ही आहे की रामजी आणि रावण दोघंही शिवजींचे भक्त होते, ठीक आहे. पण बघा रामजी आहे ना सात्विकतेने पूजा करत होते. काहीही त्यांच्या मनात ना इच्छा आकांक्षा नव्हती, ठीक आहे. पण त्याच जागेवरती बघा रावणाला जितकं भेटलं तितकं कमी होतं. तो नेहमी मनोकामना आणि अपेक्षेपोटीच शिवजींचं ध्यान, शिवजींची सेवा करायचं. तर हा डिफरन्स आहे. तुम्ही कुठलीही सेवा साधना ध्यान करताना तेव्हा तुम्हाला नेमकं माहिती असायला पाहिजे आणि एक स्वच्छ आतून अंतकरण तुमचं स्वच्छ पाहिजे, पवित्र पाहिजे तुम्ही. आणि जरीही तुम्ही बघा कुठलीही गोष्ट मागत असाल ना ती योग्य आहे की नाही आहे ना हे देवाला ठरवू द्या, ठीक आहे. तुम्ही मागता कारण की माणूस आपल्याला मानव जीवन जे दिलंय ते मागण्यासाठीच दिलेलं आहे. आपल्या प्रत्येक गोष्टी मागे आपण अडचणीतून जात असतो. त्यामुळे आपल्याला काही मार्ग उरत नाही, आपण देवाकडे मागायला सुरुवात करतो. तर ठीक आहे. पण जर ती गोष्ट नाही होणार असेल ना तर त्यासाठी देवाला कोसू नका, ठीक आहे. तर आपल्याला ना रावण आणि रामजी शिकवतात की रामजींनी काय केलं, फक्त डिवोशन म्हणजे त्यांचं पूर्ण समर्पण भाव होतं जे काही ते करत होते ते. पण रावणकडे काय होतं की नेहमी मागायचं, कधी समाधानी नाही राहिला. तो नेहमी इच्छा आकांक्षेच्या पोटीच त्यांनी शिवजींची सेवा केली. तर हे तिसरा धडा आहे जो आपल्याला रामजी शिकवतात की डिवोशन एक प्युअर हार्टनी करा, एक समर्पण भावानी करा, ठीक आहे. रावणाकडे तर पूर्ण सेना ही तयार होती, ठीक आहे, सगळं काय होतं त्याच्याकडे. पण रामजीकडे काहीच नव्हतं, ठीक आहे. जे वानर
सेना त्यांना भेटली, ती पण कशी भेटली, ठीक आहे, त्याचा पण संघर्ष किती होता आणि त्याकडे काहीही नव्हतं. म्हणजे त्यांच्याकडे कुठलेही इन्स्ट्रुमेंट्स नव्हते लढाईसाठी किंवा काही नव्हतं. फक्त एकच होतं, मोटिवेशन होतं. ठीक आहे, मोटिवेशन होतं की आतून एक पॉझिटिव्हिटी होती, आतून एक सकारात्मकता होती की ही गोष्ट करायची आहे, होणारच. ठीक आहे, आणि देवांबद्दल आस्था होती आणि मोटिवेशन त्यांनी स्वतःला पण मोटिवेट केलं आणि जे वानर सेना होती त्यांना पण ते मोटिवेट करत राहिले. तर तसंच जीवन आहे की नेहमी स्वतःला पुश करत राहा की तुमच्यामध्ये जे काही आहे ते तुम्ही, त्याचा वापर तुम्ही कसा करू शकता ह्याच्या मागे तुमचं लक्ष असायला पाहिजे की स्वतःमधले गुण तुम्ही ओळखायला सुरुवात करा आणि स्वतःमध्येच तुम्हाला आनंद भेटणं गरजेचं आहे. ठीक, जरुरी नाही आहे की प्रत्येक गोष्टी तुम्हाला म्हणजे काही असलं तरच तुम्ही साध्य करू शकता. ठीक आहे, म्हणजे बघा रामजीकडे तर काहीच नव्हतं लढाईसाठी. जर बघायला गेलं तर कम्पेअर टू रावणाकडे तर सगळी पूर्ण सेना होती, सगळं काही उपलब्ध होतं, सगळं काही होतं, पण तरी जिंकलं कोण? रामजी. कारण त्यांच्यामध्ये एक सात्विकता होती, त्यांच्यामध्ये एक प्युरिटी होती ना, त्यामुळे रामजी फेस करू शकले विदाऊट एनी ट्रेंड आर्मी. ठीक आहे, त्यांच्याकडे आर्मी पण नव्हती, काहीच नव्हतं त्यांच्याकडे, लढाई करण्यासाठी काही साधन पण नव्हतं, म्हणजे जिंकले लढाई. ठीक आहे, रावणाने ना लोकांचे प्राण घेतले, त्याच्या स्वतःच्या सुख साधना, तो जो जगत होता, जी लाईफस्टाईल ती त्यांनी मिळवली होती. पण त्याच बदले रामजींनी काय केलं की आपली पूर्ण लाईफ त्यांनी सॅक्रिफाईस केली ह्युमॅनिटी, माणुसकीसाठी आणि सर्व्हिससाठी. म्हणजे काय, तर दुसऱ्यांसाठी जगले त्यांनी. स्वतःची पर्सनल लाईफ म्हणजे स्वतःचं आयुष्य त्यांनी त्यागलं. का तर लोकांप्रती सेवाभाव त्यांच्या मनात होती. ठीक आहे, त्यांना माणुसकी हा भाव त्यांच्यासाठी अति प्रिय होता आणि त्यांना सर्व्हिस, दुसऱ्यांच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःचं पर्सनल लाईफसुद्धा त्यागली. ठीक आहे, स्वतःचं भौतिक जीवन हे त्यांनी त्यागलं. पण त्याच जागेवरती बघा रावण प्राण घेतले आणि त्यातून सुख साधना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण रामजींनी जे पूर्ण आयुष्य जगलं ते खूप त्रासात जगलं, पण अंत काय होता बघा, अंत किती छान होता, म्हणजे त्यांचा उद्देश किती छान होता. पण त्याच जागी बघा रावणाला सगळं सुख साधना भेटली, पण अंत बघा काय झालं, म्हणजे सगळं काही असून सुद्धा त्याचा अंत कसा झाला ते. ठीक आहे, मग तसंच आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला वाटते ती हे पाहिजे ते पाहिजे, सुख साधना सगळं पाहिजे. ठीक आहे, माणसाला ही जी भूक असते ना, ही कधीच न संपणारी भूक आहे. ठीक आहे, तुमचं आयुष्य पूर्ण तुम्ही वेचून टाकाल दुसऱ्यांसाठी, घराच्या गोष्टी कमवण्यासाठी, पण कुठे ना कुठे खरंच तुमच्या मनाला विचारा की ही गोष्ट जी तुम्ही करत आहात ती तुम्ही दुसऱ्यांना दाखवण्याकरता करत आहात की स्वतःच्या मनस्थिती, स्वतःच्या आत्मिक विकासासाठी किंवा स्वतःच्या शांतीसाठी करत आहात, हे तुम्ही विचारणं ना स्वतःला खूप गरजेचं आहे. तर जेव्हा आपण ना स्पिरिच्युअलिटीकडे वळतो ना, तेव्हा ऑटोमॅटिकली जी तुम्हाला मटेरियलिस्टिक लाईफ पाहिजे आहे ना, ती बॅलन्स व्हायला सुरुवात होते. लोकांना असं वाटतं की स्पिरिच्युअलिटीकडे वळालं, अध्यात्मकतेकडे वळालो तर आपण संसारापासून दूर होऊन जाऊ किंवा या सगळ्या गोष्टींपासून आपलं मन म्हणजे कुठे ना कुठे आपण संसारिक गोष्टीपासून जर आपण दूर झालो तर मग तर आपलं आयुष्य संपलं असं सगळ्यांना वाटत असतं. पण तसं नाही आहे ते. ठीक आहे, जितकं तुम्ही आध्यात्मिक होत जाल ना तितकं तुम्ही बघा तुमची मटेरियलिस्टिक लाईफ, जी भौतिक दुनिया आहे ती पण बॅलन्स होत जाईल. ठीक आहे, यायला खूप वेळ जातो. ठीक आहे, हे कळणं खूप गरजेचं आहे की आध्यात्मिक ज्ञान, आध्यात्मिक गोष्टी ह्या करणं आणि त्यातून जे सुख आपल्याला भेटतं ना ते ॲक्च्युली तुमच्यासाठी खरं सुख पाहिजे, नाही की भौतिक सुख. ठीक आहे, सात्विकतेने जगायचं आहे. तुमचा उद्देश काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा, कारण त्यातून जे निर्माण होईल आणि त्यातून जे तुम्ही घडत जाल ना ती एक वेगळीच तुमची ऊर्जा आणि पर्सनॅलिटी असेल. ठीक आहे, तर हे झालं. आता आपण बघणार आहोत की त्या दिवशी आपल्याला काय काय गोष्टी, एक तर तुम्हाला रामनामाचं मेडिटेशन किंवा रामनाम तुम्ही लिहू शकता, बोलू शकता. ठीक आहे, हे तुम्हाला करायचं. त्यानंतर रामरक्षक तुम्हाला वाचायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला हनुमान चालिसा, बघा जिथे रामजी आहेत तिथे हनुमानजी पण आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला राम सगळ्यात फेवरेट आहेत हनुमानजी,
तर तुम्हाला हनुमान चालिसा, बजरंग बाण, सुंदरकांड तुम्ही लावून ठेवू शकता. तर आता बघा तुम्हाला सेवा काय काय करायचं आहे हे तर मी नेहमीच सांगते की गाईला चारा उपाय असे कुठले तुम्हाला 3 उपाय करायचे आहेत. बघा त्या दिवशी ना तुम्हाला खायचं तुम्ही पान घेऊ शकता. वरती ना सिंदूरनी ना राम नाम लिहा. ठीक आहे. हे लिहून तुम्ही हनुमान 21 पानांवरती 51 पानावरती किंवा 108 पानांवरती तुमच्यावरती आहे, तुम्ही ते राम नाम लिहू शकता सिंदूरनी आणि ते तुम्ही जाऊन ना हनुमानजींना अर्पण करा आणि कुठलीही तुमची मनोकामना असेल ती तुम्ही बोलू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला नाही जमणार असेल, ठीक आहे, देवळात जायला, मंदिरात जायला, तर तुम्ही काय करू शकतात, लाल पेन घ्या, सफेद कागदावरती लाल पेननी राम लिहा आणि ते तुमच्या हृदयाजवळ ठेवा आणि तुमची मनोकामना मागा. रामचं मेडिटेशन करा, तेच हातावर म्हणजे हातात पकडून. ठीक आहे. आणि त्यानंतर मग ते तुम्ही कुठल्याही पॉटमध्ये म्हणजे जिथे झाडं वगैरे आहेत तिथे तुम्ही ते टाकू शकता. ठीक आहे. तो पेपर. ठीक आहे. हा उपाय तुम्ही करू शकता. त्यानंतर दुसरा उपाय आहे की तुम्हाला 5 घीचे दिवे त्या दिवशी प्रज्वलित करायचे आहे. ते 5 घीचे दिवे तुम्हाला जिथे कुठे तुम्ही तुमचं पूजास्थान आहे तिथे एक दिवा लावायचा आहे. ठीक आहे. एक तुमच्या विंडोवरती, एक तुमच्या उंबरट्यावर, ठीक आहे, दरवाजाच्या बाहेर तुम्ही लावू शकता, एक किचनमध्ये तुम्ही लावू शकता आणि एक सेंटर म्हणजे घराच्या सेंटरमध्ये तुम्ही एक दिवा ठेवू शकता. असे 5 घीचे दिवे तुम्हाला त्या दिवशी प्रज्वलित करायचे आहेत. ठीक आहे. तिसरा जो उपाय करायचा आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, पाणी घ्या एका ग्लासात. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला मध टाकायचं आहे, हळद टाकायची आहे, एक चिमूटभर 1 चमचा मध टाकायचा आहे, जी कुटली आणि ते तुम्हाला तो ग्लास हातात पकडायचा आहे. तुमची मनोकामना बोलायची आहे. जी काही तुमची मनोकामना आहे ती तुम्हाला बोलायची आहे. ठीक आहे. आणि मग ते पाणी तुम्ही जाऊन ते कुठल्याही प्लांटमध्ये ते सुद्धा पाणी तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. कुठल्याही हे 3 सोपे उपाय. बघा मी उपाय सांगायला गेलं तर खूप काही उपाय मी तुम्हाला सांगू शकते, पण नेहमी मी आहे ना सोपे उपाय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते, जे तुमच्या घरी उपलब्ध आहे त्यातून तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर हे 3 उपाय त्या दिवशी करून बघा. सेवा, दान, स्नान ह्या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व आहे. तर हे सगळं करा त्या दिवशी आणि तुमच्या जीवनात परिवर्तन आणा. तर हाच होता माझा व्हिडिओ. मला हेच आज सांगायचं होतं. जर तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती भेटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्थ रहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमवून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.